त्याला कळमजाई म्हणतात, इतर लोक त्याला कमलजाई म्हणतात. परंतु मला असा आग्रह राहणार आहे की त्यांना सगळ्यांनी कळमजाईच म्हटलं पाहिजे, कारण जेणेकरून त्या आदिवासींच्या भावना ज्या आहेत त्या भावना त्या ठिकाणी कायम राहतील. त्याचबरोबर ते कळमजाईचं मंदिर याचाही समावेश आराखड्यात करण्याचे आदेश काल माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याच्यामध्ये मंदिर तर होईलच, पण मंदिराच्या डाव्या बाजूला काही जागा आहे, मंदिराच्या उजव्या बाजूला काही जागा आहे. त्याच्यानंतर वारकरी संप्रदायाची 2 धर्मशाळा आहेत, त्या धर्मशाळांच्या जागा आणि ते सगळ्या जागा घेऊन सरकारने डेव्हलप करायच्या आणि डेव्हलप केल्यानंतर त्याच्यामधून मग त्या मूळ संस्थांना काही त्याच्यामध्ये जागा उपलब्ध करून देऊन बाकीची जागा भक्त भाविकांच्यासाठी जशी तिरुपतीला व्यवस्था असते तशी ती अगदी मंदिराच्या जवळच ते होईल. बाकीचे ठीक आहे 5 किलोमीटर लांब आहेत, आणखी खूप लांब आहे. आणि हळूहळू आता आमचे आदिवासी बांधव सुद्धा किंवा स्थानिक तिकडचे नागरिक सुद्धा आता रिसॉर्ट बांधायला लागलेले आहेत. जर ब्रेड अँड ब्रेकफास्टची जी ब्रेकफास्ट आणि बेड अशी परदेशात आपण जर गेलो तर एक अशी व्यवस्था आहे की घर बांधले, मालकी मूळ मालकाचीच राहील. तो घर बांधेल ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर, ग्राउंडला तो राहील, वरती गेस्ट येतील त्यांना भाड्याने रूम दिली जाईल, ते तिथे राहतील. त्यांना फक्त त्याच कुटुंबाने नाश्ता द्यायचा. नाश्ता देताना काही वडा सांबार डोसा दिला पाहिजे असं काही नाही. नाचणीची भाकरी दिली किंवा स्थानिक, तर त्याच्यामुळे त्याचं सुद्धा आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर भाविक येणार असतील तर जशी विजेची सुरक्षा आपण पाहतोय तसं पाण्याची सुद्धा सुरक्षा ही महत्वाची आहे. म्हणून कोंढवळ तलावाचं अपूर्ण असलेलं काम लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करणं, त्याचबरोबर गोठेवाडीचा तलाव आहे त्याचंही काम पूर्ण करणं, कोंढवळचा तलाव आहे त्याचंही काम लवकरात लवकर पूर्ण करणं, आदिवासींच्या ज्या इरिगेशन योजना आपण आता तयार केलेल्या आहेत पाटबंधारे विभागाने त्याही मार्गी लावणं, या सगळ्या गोष्टींना आपण त्याच्यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे.